त्या दोघांचे लग्न होऊन अवघे 2 दिवस झाले होते. घरात अजूनही लग्नाची लगबग होती. आज सगळे मिळून कुलदैवताच्या दर्शनासाठी निघाले होते. अमोल सगळ्यांच्या नजरा चोरून प्रियांकाकडे पाहण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रियांकाचं लक्ष मात्र त्याच्याकडे नव्हतं. ती तिच्याच विचारांमध्ये गुंतलेली होती. अमोलला हे थोडंसं वेगळं वाटत होतं, पण त्याने स्वतःला समजावलं. नवीन लग्न आहे, नवीन घर आहे, कदाचित ती थोडी नर्वस असेल. प्रियांका दिसायला खूप सुंदर होती. तिचं भरदार व्यक्तिमत्व, रेखीव चेहरा, गोरा रंग आणि लांब केस. लग्नानंतर तर तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं, पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी उदासी होती, जी अमोलच्या लक्षात येत होती. त्याला तिच्याशी बोलायचं होतं. तिच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं होतं. त्याने त्याच्या वहिनीला हळूच आवाज दिला. वहिनी, मला थोडा वेळ प्रियांका सोबत बोलायचं आहे. वहिनी लगेच मस्करी करत म्हणाली, अहो भाऊजी, एवढी काय घाई, ती तुमचीच आहे शेवटी. अहो प्लीज, फक्त थोड्या वेळ, अमोलने आग्रह केला. वहिनीने प्रयत्न केला, पण सगळे एकत्र असल्यामुळे काही जुळून आलं नाही. शेवटी दर्शन करून सगळे परत निघाले आणि घरी येऊन पोहोचले. सगळे खूप थकलेले होते, त्यामुळे आपापल्या खोल्यामध्ये जाऊन झोपाय गेले. पण अमोलला काही केल्यास झोप येत नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर सतत प्रियांकाचा उदास चेहरा येत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न चालू होते. ती अशी का आहे? तिला काही त्रास आहे का? तो विचार करत करतच पहाटे झोपला. सकाळी उशिरा जाग आली. घड्याळात 9 वाजले होते. नाही पटकन आवरून बाहेर आला तर घरात सत्यनारायणच्या पूजेची तयारी सुरू होती. पूजा झाल्यानंतर प्रियांकाचे माहेरचे तिला न्यायला येणार होते. अमोलची नजर तिला शोधत होती, पण ती कुठेच दिसत नव्हती. थोड्या वेळाने ती पूजा करायला बाहेर आली आणि तिला पाहून अमोल काही क्षण थक्कच झाला. तिने मोरपंखी रंगाची पैठणी नेसली होती. केसात आंबाडा घालून त्यात मोगऱ्याचा गजरा, हातात हिरव्या बांगड्या, चेहऱ्यावर हलकासा मेकअप आणि कपाळावर चंद्रकोराची टिकली. ती खूप सुंदर दिसत होती. वहिनीच्या आवाजाने अमोल भानावर आला आणि पाटावर बसला. पूजा सुरू झाली. प्रियांकाने तिचा हात त्याच्या हातात दिला. ब्राह्मण सांगत असलेले मंत्र ती तिच्या कोमल आवाजात म्हणत होती. तिचा आवाज आणि स्पर्श अमोलला खूप आवडत होता. पण जेव्हा ब्राह्मण म्हणाले पूजा संपली, तेव्हा अमोल थोडा नाराज झाला, कारण आता ती पुन्हा त्याच्यापासून दूर जाणार होती. नंतर प्रसाद घेतल्यावर सगळे जेवायला बसले. प्रियांकाचे माहेरचे तिला न्यायला आले होते. अमोल थोड्या वेळ विसरून गेला होता की त्याला तिच्याशी बोलायचं आहे, पण हे आठवताच तो पुन्हा वहिनीच्या मागे लागला. वहिनी म्हणाली, ठीक आहे, माझ्या खोलीत जाऊन बसा, मी तिला पाठवते. वहिनीने काहीतरी कारण देऊन प्रियांकाला खोलीत पाठवलं. ती आत येताना पाहून अमोल पटकन उभा राहिला, पण त्या क्षणी त्याला काहीच बोलता येईना. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला आणि शेवटी विचारलं, तुझं जेवण झालं का? प्रियांकाने खाली मान घालून हो म्हटलं आणि तिथलं सामान घेऊन निघून गेले. त्या क्षणी अमोलला स्वतःचा राग आला. इतकी संधी असूनही तो काही बोलू शकला नव्हता. थोड्याच वेळात ती माहेरी निघून गेली. प्रियांका माहेरी गेल्यानंतर अमोलच्या मनात सतत तिचेच विचार चालू होते. त्याला तिच्याशी बोलायचं होतं, पण का कुणास ठाऊक त्याची हिंमत होत नव्हती. 2 दिवस असेच गेले. शेवटी त्याने धाडस करून तिला फोन लावला, पण तिच्या बहिणीने फोन उचलला. बहीण म्हणाली, ताई तिच्या मैत्रिणीकडे गेले आहे, ती आली की सांगते. रात्र झाली पण प्रियांकाचा फोन आला नाही. अमोल तिच्या फोनची वाट पाहत पाहत झोपून गेला. दुसऱ्या दिवशी अमोल आणि त्याचे घरचे प्रियांकाला परत आणायला निघाले. आज तो खूप आनंदात होता. माहेरी पोचल्यावर त्याची नजर तिला शोधत होती, पण ती दिसत नव्हती.
थोड्या वेळाने सगळे जेवाय बसले. तेवढ्यात एक जण भात वाढायला आला. भात देऊ का असा आवाज आला. तो आवाज अमोलला ओळखीचा वाटला. तो दचकला आणि वर पाहिलं. ती प्रियांका होती. तो तिच्याकडे पाहतच राहिला आणि ती थोडी गोंधळली. पटकन भात वाढून तेथून निघून गेली. अमोल जेवत होता, पण त्याचं पूर्ण लक्ष तिच्याकडेच होतं. तिने वाढलेला भात त्याने पूर्ण खाल्ला, कारण पहिल्यांदा सासरी जेवत होता. आता परतीची वेळ आली. गाडीत पुढे त्याचा भाऊ, वहिनी आणि त्यांचं बाळ बसलं होतं. मागे अमोल आणि प्रियांका बसले होते. 3 तासांचा प्रवास होता. साधारण 1 तासानंतर प्रियांकाला झोप लागली आणि तिचं डोकं अमोलच्या खांद्यावर येऊन टेकलं. अमोल एकदम स्तब्ध झाला. समोर भाऊ, वहिनी आणि मागे ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याला थोडंसं अवघडल्यासारखं वाटत होतं, पण मनातून खूप आनंदी झाला होता. थोड्या वेळात ते घरी पोहोचले. घरी आल्यावर सगळे आराम करू लागले. वहिनी प्रियांकाला घेऊन अर्ध्या तास कुठेतरी गेली. नंतर वहिनी परत आली आणि अमोलला म्हणाली, भाऊजी फ्रेश व्हा आणि तुमच्या खोलीत जा, सरप्राईज आहे. अमोल खोलीत गेला आणि समोरचं दृश्य पाहून तो थक्क झाला. खोली फुलांनी सजवलेली होती आणि प्रियांका बेडवर बसलेली होती. तो हळूहळू तिच्याकडे गेला. तिच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला जाणवलं ती खूप थकलेली आहे आणि अजूनही थोडी नाराज आहे. तो शांतपणे म्हणाला, प्रियांका तू थकली आहेस का? तिने मानेने नाही म्हटलं, पण अमोलला जाणवत होतं काहीतरी आहे. त्याने धाडस करून विचारलं, तू लग्न झाल्यापासून उदास का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? तुला हे लग्न नको होतं का? प्रियांका पटकन म्हणाली, नाही नाही, तसं काही नाही. मग नेमकं काय आहे? थोडा वेळ शांत राहून ती म्हणाली, मला नोकरी करायची होती. मला अजून 2 वर्षांनी लग्न करायचं होतं. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. ती पुढे म्हणाली, मी घरच्यांना सांगितलं होतं, पण माझ्या 2 लहान बहिणी आहेत अजून, त्यामुळे त्यांनी माझं लवकर लग्न केलं. तुम्ही मला आवडला होता, तुमचा स्वभाव पण मला आवडला होता, म्हणून मी नाही म्हणू शकले नाही. पण माझं स्वप्न राहून गेलं आणि त्याची खंत वाटते. हे ऐकून अमोलने सुटकेचा श्वास सोडला. तो हसत हसत म्हणाला, अरे एवढंच कारण आहे? ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तुला कोणी सांगितलं की लग्नानंतर नोकरी करू शकत नाहीस? ती म्हणाली, खरंच मी करू शकते नोकरी? हो, अगदी आरामात करू शकतेस. मी तुझा नवरा आहे, मालक नाही. पण घरचे खूप सपोर्ट करतील. वहिनीनेही नोकरी केली आहे आणि पुढे पण करणार आहे. उलट सगळ्यांना अभिमान वाटेल. आपण उद्यापासूनच तुझ्या इंटरव्ह्यूची तयारी करू. हे ऐकताच प्रियांकाने नकळत अमोलला मिठी मारली. त्या क्षणी दोघांच्या मनातील सगळे गैरसमज दूर झाले. अमोल म्हणाला, आता झोप, तू खूप थकली आहेस. तो तिच्याकडे पाहत होता. आता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं होतं. खरं नववधूचं हसू आता दिसत होतं. दुसऱ्या दिवशी अमोलने घरच्यांना सगळं सांगितलं. सगळ्यांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला. प्रियांकाच्या आईवडिलांनाही खूप आनंद झाला. त्यांना वाटलं आपल्या मुलीचं स्वप्न तिचा नवरा पूर्ण करत आहे. प्रियांका स्वतःला खूप भाग्यवान समजू लागली. तिला समजून घेणारा नवरा आणि प्रेमळ सासर मिळालं होतं. तर कशी वाटली तुम्हाला ही कथा? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.